आपल्याला कधी न मिळणाऱ्या मूर्त्या इथे भेटेल, जशी ही आपले विश्वकर्मा देव आहे यांची ढोल आहे। आणि हे बघा इथे असं केलं की आपल्याला इथे परशुराम देव आहेत ते पण आहेत। हे बघा किती आशाचा आहे, हा ग्लास आहे, ही प्लेट आहे, आहे बघा, हा नारळ आहे, मध्ये ही अशी 5 पानं आपण आंब्याचे टाळे ठेवतात तसं बघा, हा त्याला दोन्ही बाजूला असे डमरू आहेत आणि मध्ये त्रिशूळ आहे। असं एक छान आहे, पिंपळाचं पान आहे हे, आणि चारी बाजूला अशी डिझाईन आहे, खूप सुंदर व्हायब्रेट होते। नमस्कार मंडळी, माझ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबईची चेडवा, म्हणजे तुमची मुंबईची मुलगी। तर आज मी आली आहे मुंबईतील काळबादेवी ह्या मार्केटमध्ये। या मार्केटमध्ये मी तुम्हाला श्री मेटल उद्योग ह्या शॉपमध्ये घेऊन जाणार आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल की या शॉपमध्ये आपल्याला बऱ्याच मूर्त्या मिळतील, पण ते पाहण्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि मला जशा ह्या शॉप मधल्या मूर्त्या आकर्षित वाटल्या तशा तुम्हाला नक्कीच वाटणार आहे। तुम्हाला ह्या काळबादेवी मार्केटमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो। या मार्केटमध्ये पोचायचं कसं हा प्रश्न पडतो। तर तुम्ही सेंट्रल लाईन किंवा हार्बर लाईन वरून येत असाल तर मस्जिद बंदर किंवा CST ला उतरा, आणि जर वेस्टर्न लाईन वरून येत असाल तर चर्चगेट वरून येऊ शकता। आणि उतरल्यावर कोणालाही विचारा, मंगलदास मार्केट, काळबादेवी मार्केट किंवा भुलेश्वर मार्केट हे तिन्ही मार्केट एकत्रच आहे। फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी। तर तुम्ही नक्की विचारून या मार्केट पर्यंत पोहोचू शकता। नक्कीच तुम्हाला कळलं असेल इथे कसे यायचे। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पण सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर मूर्त्या इथे घेता येतील। तर सुरुवात ही आपली आरती सेटने झाली आहे। हा आरती सेट आहे, ह्यामध्ये ही 2 टाइप मध्ये, एक छोट्यामध्ये एक मोठ्यामध्ये। आणि हा जो आहे आरती सेट, त्याची काय आहे त्याचा प्राइस? 7,300। फिक्स रेट असतो तुमच्याकडे की कसं कमी जास्त? कमी जास्त होतं। आणि अच्छा, 3 आहेत वेगवेगळे। हा, शंख वाले पण आहे आणि बॅटरी वाले आहे। बॅटरी वाले चार्जिंग वाला पण आहे ना, एक साधा पण आहे, विदाउट शंख मध्ये। विदाउट, हा शंख वाला आहे आणि विदाउट शंख वालाही तुमच्याकडे भेटतो। आणि 3 टाइप मध्ये तुमच्याकडे, एक चार्जिंग वाला, एक बॅटरी वाला आणि एक विदाउट शंख मध्ये। आणि हा जो आहे हा शंख वाला आहे, शंख वाला आहे। अच्छा, छान आहे बघा, 2 घंटे आहेत इथे, मस्त छोटासा असं ढोल आहे। आणि हे बघा इथे असं केलं की हे जे छोटे हत्ती आहेत आपल्या मंदिरामध्ये दोन्ही साईडला आपण ठेवतो, तसे हे छान छान हत्ती आहेत। आणि हत्तीमध्ये साईज अवेलेबल आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। दादा काय प्राइस रेंज पासून स्टार्ट आहे? 150 पासून स्टार्टिंग आहे। अच्छा, 150 पासून स्टार्ट आहे, 15,000। आणि हे जे ते कामधेनू गायचं 450 आणि पूर्ण पितळेचे, पूर्ण पितळेचे साईज। हा, तर इथे हा हे बघा इथे साईज आपल्याला छान आहे, त्याच्यावर तर छान अशी लक्ष्मी आहे, छान वाटते ती। आणि एक तुम्हाला मी आहे ना छान मूर्ती दाखवेन, इथे गणपती बाप्पाचे, बुद्धीचा दाता जसं बोलतात तसं। तर गणपती बाप्पा इथे ना याच्यावर आहे ना एक पुस्तक दाखवलंय आणि त्याच्यावर ओम आणि स्वस्तिक काढलंय। किती सुंदर मूर्ती आहे बघा, आणि छान खुर्चीवर बसले। तर ही मूर्ती खूपच सुंदर आहे। काय प्राइस आहे या मूर्तीची दादा? 3,800। अच्छा, त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची छान प्रतिमा आहे। कशी आहे दादा ही प्रतिमा? 5,500 रुपये साईज आहे ना, म्हणजे याच्या तुमच्या शॉप मध्ये लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सगळ्या मिळून जातील। वाव, आणि ह्या हा छोट्या पण आहेत। ओके ओके। आणि हे गदा जे आहेत फक्त लाईट वेट आहे या, पण ह्या पितळेच्याच आहे, प्युअर पितळ। काय रेंज आहे यांची पण? 850। अच्छा, कोणाचा नवस वगैरे असला ना तर असे इथे या शॉप मध्ये घ्यायला येतात, आणि तुम्हाला पण पाहिजे नसेल तर नक्की इथे या, छान आहे तिकडे ना। मूर्तीचे बरेच असे ऑप्शन आहे, म्हणजे आपल्याला जी मूर्ती पाहिजे ती इथे अवेलेबल भेटेल। आता हे बघा इथे किती सुंदर मूर्ती आहे,
इथे रिद्धी सिद्धी आहे देवी आणि मध्ये आपले गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांच्या तर अप्रतिम मूर्ती आहे. सरस्वती माताची आहे, दुर्गा माताची आहे, लक्ष्मीची आहे, बऱ्याच अशा मूर्ती आहेत. इकडे तुळजापूरची भवानी माता आहे, आपल्याला लक्ष्मी माता आहे कमळात बसलेली, प्रचंड अशा मूर्ती आहे. प्राइस रेंज काय दादा? स्टार्टिंग आहे. अच्छा 1500, अच्छा 2022, 25 म्हणजे अच्छा म्हणजे जशी इंचावर आपण घेणार तशी त्याची साईज म्हणजे प्राइस आहे. ओके, छान आहेत खूप मूर्त्या आणि रेखीव आहेत. पुढे आपण आलो होतो पंचमुखी हनुमान आहे, म्हणजे पर्वत घेऊन असलेला हनुमान आहे आणि असे बरेच असे ना प्रकार आहेत इथे हनुमंतांचे. आणि इथे मोठा असा नंदी महाराज आहे, बालगोपाल आहे, भरपूर असे ना इथे. म्हणजे शॉप मध्ये जर मी एक्सप्लोर करायला गेले ना तर व्हिडिओ खूप मोठा आहे, मी तुम्हाला थोडासा शॉर्ट मध्ये दाखवते. आणि जसं त्यांनी सांगितलं साईज असेल त्याप्रमाणे प्राइस आहे. प्राइस जी स्टार्ट होते ती 1000 रुपयापासून होते है ना दादा. ह्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत भोलेनाथांची आहे, परत दुर्गा माताची आहे, गणपती बाप्पांची छान मूर्ती आहे आणि हा पूर्ण परिवार आहे श्रीराम देवांचा. तर काय प्राइस आहे यांची? असं 25 किलोचा आहे. अच्छा, हा 25 किलोचा आहे. 25 किलो. अच्छा, हा याची प्राइस आहे 32,400 रुपये. ओके, 32,400. आणि हे जे आहेत ते सगळे वरती अच्छा वजनाचे. 50 रुपये किलो. अच्छा, खूप सुंदर आहेत मूर्त्या तुमच्याकडे. पितळमध्ये दूध अभिषेकसाठी पितळ चालतंय आणि पाणी वगैरे आहे त्याच्यासाठी तांब्याचं चालतं. अच्छा, हे पितळेचे बरं. आणि वरती मला तांब्याचे दिसतात आहे, हे कसे आहेत? हे तांब्यामध्ये आपण पाणीसाठी पाणी वगैरे करतो. हा, त्याच आहे ना. हा हा, नक्षीमध्ये पण आहे. ओके, नक्षामध्ये पण आहे. आणि त्यांची प्राइस रेंज काय स्टार्ट होते? हा याची प्राइस आहे 1550 रुपये. अच्छा, 1650 रुपये. 1600 म्हणजे ती महाग आहे थोडी, 100-150 फरक आहे. ओके. आणि हे असे जे दिवे आहेत हँगिंगचे, छान आहे हा दिवा पण गणपती डिझाईनचा आहे. हा अच्छा, वेगवेगळे म्हणजे गणपतीचा आहे, पिकॉकचा आहे, मोराचा आहे, छान आहे. काय रेंज आहे याची? 1550 रुपये सेट आहे. 15 सेट आहे पूर्ण? एक पीस म्हणजे सिंगल सेट. सिंगल सेट. अच्छा, 3100 रुपये सेट, दोन जोडीचे 3100 रुपये. अच्छा, छान आहे खूप. सुंदर सुंदर दिवे. दिव्यांमध्ये बरेच असे पॅटर्न आहे. मला ऍक्च्युली इथे समोर जो दिवा आवडला हा खूप सुंदर दिवा आहे आणि ह्याच्यामध्ये लक्ष्मी दिवा आहे ऍक्च्युली हा. आणि ह्याच्यामध्ये लक्ष्मी देवी पण आहे. आणि हा एक छान आहे, पिंपळाचं पान आहे हे आणि चारी बाजूला अशी डिझाईन आहे. खूप सुंदर दिवे आहेत. काय रेंज आहे दादा ह्या दिव्यांची? वेगवेगळे डिझाईन आहे. 250 रुपयाचा आहे. अच्छा, 550 रुपयाचा आहे. 550, 550चा आहे, 350चा आहे. अच्छा, 450चा आहे. हा 450चा पण छान आहे. तो सुशेश्री आहे, इथे स्वस्तिक आहे, इथे ओम आहे आणि इथे त्रिशूळ आहे. हा कसे बोललात तुम्ही? 450. आणि जोडी जर आपण घेतली तर 900 रुपये जोडी आहे. कमी करून होईल ना. सुंदर आहे. आणि हा बघा, हा खोलगट पण भरपूर आहे, खूप टाइम चालेल हा दिवा. असं छान दिवा आहे. आणि छोटे मोठे सगळे छोटे साईज आहे. हा, घोड्याचे 1100 रुपये जोडी आहे. 1100 रुपये जोडी. 900 रुपयाची जोडी आहे. अच्छा, आणि हा जो हरी याची जोडी 1100 रुपयाची जोडी आहे. अच्छा, 11. सगळे पितळेमध्ये इच अँड एव्हरी. अच्छा, आता तुमच्याकडे बऱ्याच अशा इथे ना शॉप मध्ये मूर्त्या आहेत. खूप मोठं तुमचं शॉप आहे. छोट्या ज्या मूर्ती आहेत इथे सर्व अशा आहेत त्या, जसं अन्नपूर्णा झाली, स्वामी समर्थ झाले. तर हा 350 रुपयाची मूर्ती आहे. अजून तो छोटे घेतले 250 रुपयाची, 250 रुपये. 100 आहे, 150 आहे. अच्छा, मोठी साईजची मूर्ती आहे, 6 इंचाची मूर्ती आहे. हा 6 इंचाची बरोबर. 50 रुपयाची. अच्छा, म्हणजे जसं आपण घेणार त्या साईज घेणार. मोठी मूर्ती घेतली मोठे असते, छोटी मूर्ती 250, 300, 500. पण छोट्या मूर्त्या ज्या स्टार्ट होतात त्या तुमच्याकडे 350 पासून आहे का? 125 रुपये स्टार्टिंग आहे. 125 रुपयापासून स्टार्टिंग आहे. म्हणजे इथल्या जर छोट्या मूर्त्या जर आपण घेतल्या तर 125 रुपयापासून या दादांकडे स्टार्टिंग आहे. नक्की तुम्ही इकडे या, खूप छान मूर्त्या आहेत आणि खरोखरच हेवी पण आहे, अशा हलक्या नाहीयेत मूर्त्या. दादा हे जे ओव्हल आहे ते कसं आहे जोडी?
याची? हा जोडी 500, सिंगल 500 आहे, जोडी 1000 रुपये. 1000 रुपये. साईज पण आहे त्याच्यात 4 साईज. 4 साईज आहे. हा, इथे मी बघितल्या साईज तुमच्याकडे बऱ्याच आहे ह्याच्यामध्ये. आणि जो मोठा आहे त्याच्यामध्येच सिंगल, तो त्याची काय प्राइस आहे? हा, 750 रुपये. अच्छा, हे 750 आहेत का? ओके. आणि ही जी अशी जोडी येते लहान मोठीची 750 रुपये. ही 750 रुपये. खूप सुंदर आहे. आपल्या घरामध्ये जर पाहिजे नसेल नाशे ठेवायला, आजकाल खूप चालू म्हणजे आपल्या घरामध्ये वास्तूनुसार हेही ठेवलं जातं. जर कोणाला पाहिजे नसेल ना तर नक्की इथे परचेस करू शकतात ठेवण्यासाठी. 70 रुपयाचा आहे. अच्छा. तांबे आहे. हा, 160 रुपयाचा आहे. 160. देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी, देवाला आपण नैवेद्य दाखवल्यानंतर ही छान लोटी आणि हे पण आहे दूध वगैरे ठेवण्यासाठी प्रसाद म्हणून. खूप सुंदर आहे. हे आताच हे ऑर्डरचे आहेत, बालगोपाल आहेत. खूप सुंदर आहेत बघा बालगोपाल. साईज प्रमाणे आहे, हेवी भरपूर आहे. माझ्या हातात पण मावत नाही एवढे हेवी आहेत. दादा हे किती तरी किलोचे असते? 1.5 किलोचा आहे. काय रेंज आहे ह्याची? 1700. आणि हे जे छोटे आहेत ते मीडियम साईजचे 680 रुपये. अच्छा, 600. 750 रुपये डिझाइन. ओ, मस्त आहे. खूप हेवी आहे ऍक्च्युली, खूप म्हणजे खूपच हेवी आहे. छान आहे खूप. आणि याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये पण आहे, मोठे पण आहे ना. हा, रामापीर आहेत हे, त्यांची पूजा केली जाते ना राजस्थान मध्ये. खूप छान आहे. राजस्थान में जो रणोजा में जो है ना, रामदेव जी पीर, उनका मूर्ति है. उनका मूर्ति है, इसकी पूजा की जाती है ना. खूप सुंदर आहे ही मूर्ती. ही मूर्ती कोणाला पाहिजे नसेल तर नक्की इथे येऊन घेऊ शकता. आपल्याला कधी न मिळणाऱ्या मूर्त्या इथे भेटतील. जशी ही आपले विश्वकर्मा देव आहे यांची इथे मूर्ती आहे. तर विश्वकर्मा देवांची मूर्ती घ्यायची असेल तर आपण इथे घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इकडे एक वैशिष्ट्य आहे, आपल्याला ज्या साईज मध्ये बनवून पाहिजे त्या साईज मध्ये बनवून भेटते. जशी आपल्याला किती किलोची पाहिजे काय पाहिजे त्याप्रमाणे. दादा यांची प्राइस काय आहे? 1750 रुपये. 1750 रुपये. त्याचप्रमाणे आपल्याला इथे परशुराम देव आहेत ते पण आहेत. हे बघा किती सुंदर मूर्ती आणि रेखीव आहे. अशा मूर्त्या खरोखरच आजकाल बघायला नाही भेटत आणि या दादांकडे अवेलेबल आहे. मी तर खूप खुश झाली अशा मूर्त्या बघून. खूप कमी ठिकाणी या मूर्त्या बघायला भेटतात. तर नक्की तुम्ही या मूर्त्या घेण्यासाठी या. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला किलोवर आपल्याला बनवूनही भेटतात आणि ज्या प्राइस मध्ये आपण जर रेंज सांगितले त्या प्राइस मध्ये इथे बनवून देतात. इथे तुम्ही जर मंदिरात गेला ना तर आपल्याला नॉर्मली असं शंकर भगवानांचं त्रिशूल बघायला भेटतं. हे बघा, हे सिंपल आहे पितळेमध्ये. पण तुम्ही एक बघा, ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तांब्याचंही त्रिशूल दाखवते ज्याला दोन्ही बाजूला असे डमरू आहेत आणि मध्ये त्रिशूल आहे. असं खूप कमी ठिकाणी बघायला येतं. आणि हे हेवी एवढं आहे, बापरे, खूप हेवी आहे. किती किलो आहे? 10 किलो वजन आहे बघा या त्रिशूळाचं. आणि जर कोणाचा जर नवस वगैरे असेल ना तर नक्की हे असं देतात. आपल्या इथे पण परंपरा आहे काही ठिकाणी की असे आपल्या इथे त्रिशूळ देतात. तर बघा किती सुंदर आहे, डमरू आहे. आणि 10 किलो बोलल्यावर तुम्हाला कळलंच असेल किती हेवी आहे. आणि हे पितळेच आहे, हे नॉर्मल आहे. तांब्यामध्ये दाखवलं 10 किलो मध्ये, तसंच पितळेमध्ये पण आहे. पण हे बघा, हे असे आणि खाली असे आहे ना 2 घंट्या दिल्यात, वरती त्रिशूळ आहे बघा हे. आणि हे लाईट वेट आहे, एवढं काही हेवी नाहीये. कसं आहे दादा? आणि हे किंमत हा 4800 4800. आणि तो जो होता तो 16,000 रुपये. 16,000 रुपयाचा. अच्छा, तो हेवी नक्कीच हेवी आहे आणि त्याची प्राइस पण तशी आहे. आणि दादा मी मंदिरातल्या मोठमोठ्या घंट्याही तुमच्याकडे बघते. या लहान मोठ्या साईज मध्ये तुमच्याकडे भरपूर अशा घंट्या आहेत. या घंटीची काय प्राइस आहे? हा वजनाच्या हिशोबाने 750 रुपये किलो है. अच्छा, 750 रुपये किलो. एक किलो से लेके 25 किलो तक 750 है। हाँ। और 25 के ऊपर 850 रुपए किलो है। अच्छा, सब साइज का मिलेगा, कम से कम 25 किलो से लेके 1000 किलो तक मेरे पास रेडी में। अच्छा, रेडी मध्ये आहे. हाँ। ठीक है। ये देखो उधर सामने लगा 50 किलो का, 60 किलो का। अच्छा, इथे ना स्वस्तिक पण आहे. देवानामध्येही लावायला आपल्याला छान आहे. किंवा आपण दरवाजाच्या बाहेरही लावू शकतो. पितळेमध्ये आणि ओमी आहे. जी दिव्यांसाठी आपण दिवाळीत वगैरे लावतो अशी. काय रेंज आहे दादा ह्याची? 850 रुपये किलो। अच्छा, 850 लांबी पाहिजे. हा, साखर त्याच्यामध्येही लावतो. अच्छा, आणि तांबे पितळेमध्ये आपल्याला असे भोलेनाथांची जे
नाग असतात ते आपल्याला इथे बघायला भेटतात लहान मोठ्या साईज मध्ये. आणि असे छान इथे बुद्धांची मूर्ती खूप शांत आहे, मेडिटेशन साठी एकदम बेस्ट मूर्ती आहे ही. कलश घ्यायचा असेल ना तर खूप सुंदर कलश आहे. जो कलश आपण आता आहे ना गुढीपाडवा येतो, गुढीपाडव्यासाठी तर खूप छान आहे. आणि वजन बघा, बापरे किती किलोच आहे दादा. अच्छा आहे बघा, हा नारळ आहे, मध्ये ही अशी 5 पानं आपण आंब्याचे टाळे ठेवतात तसं बघा, हा असा निघतो नारळ. ही आंब्याची टाळा आहे तसा आणि असा खोलगट आहे. आणि इथे बाजूला मूर्ती आहे देवीची, लक्ष्मी माता आहे. आणि एकीकडे असा गणपती बाप्पा आहे. तर हे गणपती बाप्पा आहेत आणि हे लक्ष्मी माता आहे. काय रेंज आहे दादा याची? खूप हेवी आहे, 4300च. जर असा कलश पण आपल्याला घ्यायचा असेल तर इथे आपण घेऊ शकतो. इथे पूर्ण काशाचा आहे, हा ग्लास आहे, ही प्लेट आहे, ही वाटी आहे आणि हे बघा चमचा आहे. अशी पूर्ण सेट आहे. जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तेही छान आहे आणि आपण घरीही युज करू शकतो. काय रेंज आहे दादा? 350 रुपये सिंगल वाटी सोबत आहे. 2 वाटी किती 2550 रुपये साईज पण आहे. अच्छा, हा 13 नंबरचे आहे, छोटे साईज 12 नंबर आहे, मोठे साईज 14 नंबर आहे. साईज छोटे मोठे म्हणजे 12, 13, 14 अशा 3 साईज मध्ये इथे आपल्याला मिळून जातील. अच्छा, आणि हे सगळे काय काचेचे आहे, हँडमेड आहे आणि हा मशीन वाला आहे. ओके, काय डिफरंट आहे हँडमेड आणि मशीन मध्ये? हा फक्त लाईट वेट आहे. अच्छा, एक मिनिट मी बघते. तर हे जे वजन आहे हे लाईट, हा हे खूप लाईट वेट आहे हँडमेडचं. बरोबर. बरोबर. आणि हे सगळे जे आहेत ते छोट्या साईज तांब्याचं. ओके. आणि ना मला हे छोटे छोटे असे डबे दिसले मसाल्याचे, भरपूर आजकाल असे डबे आवडतात. का नेहमी मी माझ्या व्हिडिओ मध्ये मसाल्याचे डबे असतातच, इथेही मला मसाल्याचा डबा बघायला भेटलाय. छान आहे. काय रेंज आहे दादा? 850 रुपये. प्युअर पितळे, खूप हेवी आहे आणि छोटा आहे पण खूप हेवी आहे. आणि इथे अशा दादांकडे ना अशा बॉटल्स पण आहे ज्याच्यामध्ये पाणी पिलेलं खूप चांगलं असतं आरोग्यासाठी. तर कसे आहेत दादा ह्या तांब्याच्या? 350 पासून. अच्छा, हा हे कसे आहेत? अच्छा, ट्रे खूप छान आहे. ट्रे बघा तुम्ही, खूप छान आहे, त्याच्या डिझाईन आहे. दादा काय रेंज आहे याची? 650 ला तांब्याचा पूर्णपणे हा ट्रे आहे. खूप छान आहे. आणि वरती तुम्ही जर बघणार तर शो साठी पण आहे आणि जर वास्तूनुसार आपल्याला जर काय पाहिजे नसेल तर त्याही इथे. आणि हे जे वरती जे माठ आहेत ते कसे आहेत? तांबे पितळेचे. पण काय रेंज पासून आहे? अच्छा, 10 लिटर 12 लिटर. हा स्टील मध्ये की निकल केलंय? अच्छा, तांब्याची कलई दिली, कलई दिली. अच्छा. आणि दादा मला इथे ना एक हे सिंगिंग, हा हे जरा मला वाजून दाखवा. वाव, सुपर. काय रेंज आहे? 1850 रुपये. ह्याच्यात पण साईज आहे ना? 3 साईज आहे. हेवी, सगळ्यात मोठा आहे हा. व्हायब्रेट होते. मग कशा वाटल्या तुम्हाला ह्या शॉप मधल्या मूर्त्या? मूर्त्या बऱ्याच आहे, लहानपासून मोठ्यांपर्यंत. पण हे दाखवणं अशक्य आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही नक्की प्रत्यक्षात व्हिजिट केली तर तुम्हाला ज्या म्हणजे देवीची मूर्ती पाहिजे किंवा अजून कुठल्या आपल्या कुलदैवताची मूर्ती पाहिजे तेही इथे आपल्याला बनवून भेटेल. त्याचबरोबर इथे तुम्ही समोर बघताय हे गौतम बुद्धांचे स्टॅच्यू आहे. हा स्टॅच्यू पण खूप छान आहे आणि हा स्टॅच्यू आपल्याला मेडिटेशन त्याचबरोबर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हेल्प करतो आणि आपला ओराही क्लिअर राहतो. तर अशाही इथे छान असे स्टॅच्यू आहेत, तर तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सिंगिंग बाउल दाखवलाय, तो बाउलही खूप छान आहे. मेडिटेशन साठी तर खूप उपयुक्त आहे, त्याचबरोबर रिलॅक्सेशन साठी खूप उपयुक्त आहे. आणि पुढे तुम्ही जर बघताय तर ह्यामध्ये म्हणजे ह्या शॉपमध्ये जर वास्तू रिलेटेड जर काही आपल्याला मूर्त्या पाहिजे ना आपल्या वास्तूनुसार तर त्याही इथे अवेलेबल आहे. तर तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा.
तर या शॉपमध्ये कसं यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर या शॉपचं नाव, ऍड्रेस आणि फोन नंबर मी डिस्प्लेमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर या शॉपमध्ये मी तुम्हाला अशा बऱ्याच मूर्त्या, लहान मूर्तीपासून मोठ्या मूर्ती पर्यंत तुम्हाला दाखवल्या. बरेच असे तुम्हाला इथे मूर्ती बघायला भेटतील. आणि हा, यांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला जे सांगितलं, इथे आपल्याला जशा पाहिजे तशा मूर्त्या बनवून भेटतात. आपण साईज आणि प्राइस जरी सांगितली तरी ते बनवून देतात. तरी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.